19 पुढे दृष्टीचेने अलगे खोची की निवटी मागे एवढिया जैता नेघे आपण पैजो. अर्थ: श्री गुरूंच्या कृपादृष्टीचा प्रभाव असा आहे की त्यांनी आपल्या दृष्टीने अनकुचीदार आग्रहाने शिष्याच्या स्थूल शरीरास खोचले तर स्थूल शरीरापासून कारण शरीरापर्यंत निराश होऊन तो जीव मुक्त होतो. एवढा जरी श्री गुरूंनी जय मिळवला तरी त्यांना जेतपणाच्या अभिमानाचा गंधही नसतो. दुसरं प्रकरण चालू आहे अमृतानुभवातलं. पहिलं प्रकरण आहे ते शिवशक्ती समावेश. ईश्वराची कृपा संपादन केली. जगत कारण कोण आहे? शिवशक्ती, देव आणि देवी, त्यांना वंदन केले. आणि दुसरं प्रकरण आहे मोक्षासाठी सद्गुरूची आत्यंतिक गरज आहे. आणि सद्गुरूची भेट व्हायची असली तर अगोदर ईश्वर कृपा व्हायला पाहिजे, म्हणजे ईश्वर सेवा व्हायला पाहिजे. मग सद्गुरूची भेट आहे, त्यानंतर शास्त्रकृपा आहे आणि त्यानंतर अंतःकरण कृपा आहे महाराज. मग सद्गुरू काय करतात या ओळीतनं सांगितले महाराज. त्यांच्या कृपादृष्टीतनं काय होतं तर स्थूल शरीरावर त्यांची दृष्टी पडते, म्हणजे व्यवहार होतो तो स्थूल शरीरावर. स्थूल शरीराशी संबंध आहे व्यवहाराचा. आता सूक्ष्म शरीराचा काय संबंध आहे महाराज लक्षात ठेवायचं. कारण का स्थूलाच्या ठिकाणी बाह्य व्यवहार होतो महाराज, पण सूक्ष्मच्या ठिकाणी विचाराचा व्यवहार होतो अंतःकरण वृत्तीद्वारा, बुद्धी वृत्तीद्वारा महाराज. आणि ह्या दोन्हीला कारण असणारं कारण शरीर आहे. दृष्टी टाकली कुठं तिने? स्थूलावर. आणि नाश झाला कुठं? कारण शरीर. हे त्यांचं सामर्थ्य या ओळीमध्ये जाऊन दिलेलं आहे महाराज. आपल्याला कारण शरीराचा नाश करायचा आहे, म्हणजे बाद करायचा, नाहीचा निश्चय करायचा. कारण का त्याचा अत्यंत अभाव आहे. अज्ञानाची तशी सिद्धी होत नाही. आपल्या कार्यावरून मानले महाराज. नाहीतर स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. नाहीतर तुम्हाला झोपेत ज्ञान झालं नसतं. झोपेत तुम्हाला स्मृती आहे ना, स्मृती स्मरण आहे म्हणून तुम्ही जागे झाल्यावर सांगता. अज्ञान असतं तर तिथं स्मरण तुम्हाला झालं नसतं. मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो. म्हणजे तिथं स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे महाराज. अलीकडे मानलंय महाराज, लक्षात ठेवा. चिदाभासाच्या ठिकाणी मानलंय, कुटस्थाच्या ठिकाणी काय नाही महाराज. आणि चिदाभास म्हणजे देहाशी संबंध धरणारा अंतःकरण वृत्तीद्वारा तिथं जे प्रकाशन पडलं त्याच्या चिदाभास, चित्तचा आभास, त्याने या देहाशी स्थूल देहाशी तादात्म्य धरलं महाराज. आणि त्या देहाच्या चंदानातून नाचायला लागला. हेच मी म्हणून नाचायला लागला. त्याला त्या देहातनं काढायचं आहे महाराज. कारण का तू देह नाहीस, तुझा देह नाही. आणि तू देह नसल्यामुळे देह संबंधाने ही तुझी नाही. कारण का सगळा जो व्यवहार तुमचा आमचा चाललाय तो देह संबंधाने चाललाय. आणि त्याच्याशी आपण तादात्म्य धरले, म्हणजे देहाचे अहंकार धरून नाचायला. काय करायचं आहे महाराज? काय करतात ते? देहाचं तादात्म्य सोडतात महाराज. तू देह नाहीस, तुझा देह नाही, तू स्वरूपाने स्वरूप आत्मा आहेस महाराज, हे धावून देतात महाराज. पण मूळ कारण जर काय असेल तर स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि अज्ञानामुळं आपण देह तादात्म्य धरलंय हेच आपल्याला कळलं. यालाच अनुज्ञा अध्यास म्हटले. यालाच काय म्हटले? अनुज्ञा अध्यास. आत्म्याचा अनात्म्यावर आणि अनात्म्याचा आत्म्यावर अध्यास झालेला आहे. आणि दोन्ही असल्याशिवाय व्यवहार होत नाही महाराज. व्यवहाराला हे दोन्हीची कारण आहे महाराज. पण व्यवहार हा तसा सत्य नाही. स्वरूपाच्या ठिकाणी व्यवहार झालाच नाही. पण तुम्ही आता मानायला लागला, मानायला व्यवहार करायला म्हणून त्याला सांगावं लागतं महाराज. हा व्यवहाराचा तुझा काय संबंध नाही महाराज. तुझा संबंध जो आहे तो स्वरूपाची आहे महाराज, ते तू आहेस. कारण का आपण या व्यवहाराशी देहाशी तादात्म्य धरून मी आणि माझं म्हणायला लागलो. हे सगळं आलं तुमचं. एक परमात्मा सोडून बाकी जो काय तुमचा व्यवहार, वैदिक व्यवहार असू दे नाही तर व्यावहारिक व्यवहार असू दे, यो सगळा आभासिक व्यवहार आहे, अध्यासमूलकच आहे महाराज. मग आपल्याला कुठेतरी लौकिकातला व्यवहार करायला नको वाटतंय, पण परमार्थातला व्यवहार करायला बरं वाटतं महाराज. पण त्या व्यवहारात अडकबाजीच आहे. काहीतरी विशेषण लागतं तिथं महाराज. विशेषण पुढचा विशेष झाला महाराज. आणि व्यवहार तेवढा तुम्हाला स्वरूपातनं बाजूला नेतो महाराज.
काहीतरी पुण्य संपादन होईल, दुसरं काय तुम्हाला करायचं आहे महाराज? व्यवहार यातला केला तर काय मिळणार तुम्हाला? पुण्य संचय होणार. मग तुम्ही पापी आहे का पुण्यवान आहे? तुम्ही म्हणून कोण आहे नाव सांगा. हा, मग आता नसलेलं पुण्य तुम्ही मिळवून आणि काय करणार महाराज? कुठंतरी जन्माला जाणार. कारण का पुण्य तुम्हाला संपादन झालं ना, ते भोगायसाठी कुठंतरी तुम्हाला जावावं लागतं महाराज. मग तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दे पाप पुण्य अंगा महाराज. पाप पुण्य अतीत आपण आहोत महाराज. आणि म्हणून सगळा व्यवहार होतो तो महाराज या देहसंबंधानं होतो. याला कारण महाराज, या दोन शरीराला कारण कोण आहे? स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि ते निवृत्त करतात महाराज. आणि एवढं करून देखील महाराज मी गुरु आहे, मी कोणतरी आहे, हे तिथं एक विशेषण लागत नाही, म्हणजे तो अहंकार लागत नाही. हे ह्याच्यातलं विशेष महत्वाचं आहे. म्हणून जीवानं काय करावं महाराज? पहिलं तरी अध्यास होऊच नाही म्हणून सांगितलंय महाराज. अध्यास होणं हा निकृष्ट अवस्था आहे. हो, राजानं भीक मागावी का? मुळचा कोण आहे? पण राजा आहे. तसं सुखासाठी आपण आता कशासाठी करायला लागलो सगळा व्यवहार? काय म्हणून? काय आता दिवसभर कट्ट मारलं, अंग दुखायला लागले, काय तू काय नाव सांग? करायचं म्हणून काय? काय त्याच्या पाठीमुळे हेतू आहे? सुख पाहिजे. बरोबर आहे. व्यवहार करा तुम्ही, पण सुखाची कल्पना तिथं करू नका. शीता पण फसलोय महाराज. कारण का त्याच्यात सुख नाही महाराज. सुखाभास आहे. सुख मिळतं तेवढ्या कालापुरतं. कारण का सुख मिळालंच नसतं तर कोणी केलंच नसतं महाराज. पण त्याचं सुख नाही ते. असं ते जेवढ्या दुःख ते त्यांचं स्वरूप आहे महाराज. बदलणं आणि ते पदार्थाचं परिवर्तन होणं, बदलणं, नाश पावणं त्याचा स्वभाव आहे महाराज. सच्चित आनंद अद्वय नित्य निरामय हे स्वरूप आहे महाराज. त्याचं आनंद हेच स्वरूप आहे महाराज. पण तिथं आपण विसरलो आणि नको तिथं सुखाची कल्पना करून त्याच्या पाठीमागे लागलो महाराज. आणि अजन्म फुकट गेलेत महाराज. काहीतरी मिळवले असं वाटायला लागले तुम्हाला महाराज, पण खरं मिळालेलं नाही महाराज. मिळवायचं ते बाजूला राहिले आणि नको त्याच्या पाठीमागे आयुष्य फुकट जायला लागले. आयुष्य जात आहे पहा म्हटले. काळ जपत अशी महा, मग तुमची काळ वाट बघित नाही. तुम्ही जरी प्रार्थना केली मोक्ष मला मिळवायचा आहे म्हणून, आता नाही, हे ठरलेलं आहे. ठरलं तर पुढे तुम्हाला मिळेल, पण आता हे नाही थांबत, ते जावावंच लागतं. म्हणून श्री गुरु काय करतात हे कळवून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. अगोदर ते भेटत नाहीत महाराज. सामान्यासारखी महाराज सद्गुरूची भेट नाही महाराज. एकच तत्व या विश्वाला तारणार आहे, सद्गुरु तत्व आहे. देव देखील तारू शकत नाही महाराज. देव काय करतो? सद्गुरूची भेट घालून देतो. नाहीतर मग आपणची होय, त्यावेळी तो देव नाही. त्यावेळी तो देव नाही, तो सद्गुरू आहे. कारण का देवाचा व्यवहार वेगळा आहे महाराज. ईश्वराचा व्यवहार वेगळा आहे महाराज. तुमचं जसं असेल तसं तुमच्याकडनं भोगवून घ्यायचं असेल ते लिखून निवडून ठेवायचं आणि पुढच्या जन्माला मिसळ करीत नाही तो. म्हणून देवाचा व्यवहार आहे तो अगदी स्वच्छ आहे महाराज. तुमच्या आमच्या व्यवहारात भेसळ आहे. लागलीच बदलतो आपण, जरा डोळा मारला का नाही लागली शब्दात बदलतोय आपण. महाराज जरी असलं तर काय असं म्हण, आता तू आलास का नाही खाली तिथे, त्याने म्हण म्हटल्यावर तू म्हणायचा. तसा व्यवहार नाही ईश्वराचा महाराज. तुमचं जसं असेल तसं तिथे दिले तिने. ईश्वर तुमचा आमचा सांभाळ करतो. म्हणजे कसा? तर तुम्ही केलेलं कर्म जे आहे त्याचं भोगवून यथार्थ घेतो, तेच त्याचं सांभाळ करतो. मग एखाद्यानं तिथं उदाहरणं दिले महाराज. पोर एखाद्या जर वाईट खोड करीत असेल तर आई त्याला चटका देते का नाही? चोरून खायचं तर हाताला भासती, चटका देते. कारण का? त्याने ते करू नये म्हणून. तसं तुम्हा मला याचं दुःख भोगायला मिळतंय, पाठीमागे केलेलं आहे ते. आणि ते दुःख भोगून संपवतो महाराज. परत असं करू नये हा त्याचा भाव आहे. आणि ज्याचं जसं आहे तसं त्याला देतो. प्राणी कर्म सापेक्ष. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले 80 किती महाराज. आणि सद्गुरू काय करतात महाराज? मग ईश्वरी तर तुम्हाला बाकीचं काही विचारत नाही महाराज. तुमचं जसं कर्म असेल तसं तुमच्याकडं भोगवून घ्यायचं, पुढे घालवतो तसा.
पण सद्गुरू तसं नाहीत महाराज. सगळ्या पुढच्या भोगातनं काढतात तुम्हाला महाराज. पुढच्या भोगाला कारण असणारं जे आपलं सूक्ष्म शरीर आहे ना, ते सगळं संघात घेऊन जातं पुढं महाराज. त्याला कारण कोण आहे? स्वरूपाचं अज्ञान, म्हणजे त्याला कारण शरीर म्हटलंय. कार्य शरीराचा नाश होतो, याचा बाध होतो महाराज, आणि राहतं ते याचा नाश होतो. कारण शरीराचा अत्यंत अभाव होतो, नाहीचा निश्चय होतो महाराज, आणि सूक्ष्म शरीराचा बाध होतो, जीवन मुक्त आहे तोपर्यंत महाराज. म्हणजे तत्वमसी महावाक्याद्वारा त्याने तिन्ही देहाचा छेद केलेला असतो. आणि एवढं करूनही गुरुत्वाचा अभिमान येत नाही, हे महत्वाचं आहे महाराज. 2 अक्षर आम्हाला आले की आमच्यासारखं आता काय ते सांगण्यासारखं नाही महाराज. आणि हेच आपल्याला घाटाला पात्र होते महाराज. कारण का सगळा व्यवहार, सर्व व्यवहार जो परमार्थाचा, तो अहंकार घालवण्यासाठी मग तुमचा कुणीकडला बी असू दे महाराज, एखाद्या मठाचा असून देत, एखाद्या संप्रदायाचा असून देत, नाहीतर तुमच्या कसलाही असू देत. बाधक कोण आहे? अहंकार आहे. अहंकार गेला पण जातो का बघा. आम्ही सगळं सोडलंय, आम्ही सगळं सोडलंय म्हणतच राहतंय. ते आम्ही सोडले आणि बाकीच्यांनी असं ते विशेषण लागतं बाजूला. विशेषण लागलं की व्यावृत्ती करतं महाराज. बरोबर आहे ना? नीलघट आहे, आता बाकीच्या घटापासून त्याला बाजूला करतं महाराज. तसं आम्ही आता सगळं सोडलंय, आम्ही आता सगळं सोडलंय असं जर डुलायला लागलं तर ते ठरवतंय की बाकीच्या पेक्षा मी कोणतरी शान आहे. आणि हे शानपणच महाराज आपल्याला घाताला पात्र आहे महाराज, मातीत घालतं महाराज. म्हणून एवढं करून देखील त्यांना गुरुपणाचा तिथं काय विशेष भाव नसतो. हेच विशेष रूपाने म्हणजे स्वरूपातनं कधी. आणि तसं बघायला गेलं तर सतसामान्य हे आपलं स्वरूप आहे महाराज. तिथं नेहमी बाजांना राहायला शिकायचं. मग केवढंही कार्य तुमच्याकडनं होते, कार्य तरी करावं लागणार आहे महाराज. ईश्वराचं कार्य म्हणून करूया परमार्थातलं महाराज. पण मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे हेच अंगाला लागतं महाराज. आणि ते मग पुढच्या प्रवासाला घेऊ. चला. विवरण. शस्त्र हे एक शास्त्र आहे. बघा, शस्त्र हे एक शास्त्र आहे म्हटलं. मुक्त शास्त्र, अमुक्त शास्त्रातली नाव आहे मुक्त शास्त्र, अमुक्त शास्त्र, गुप्त शास्त्र, शस्त्र. शस्त्र असे शस्त्राचे अनेक प्रकार असतात. हो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरूंची कृपादृष्टी रूपी अलगे म्हणजे भाल्याचे अनुकुचीदार टोक शिष्याच्या स्थूल देहावर पडले तर तो देहत्रयातून पार पडतो. काय होतं महाराज? त्यांच्या दृष्टीनं कृपा कटाक्षे न्यायले आपुल्या पदी बैसवले बाप रुक्मादेवर विठ्ठले म्हटले महाराज. त्यांच्याकडे 3 कृपा असतात महाराज. स्पर्शाने हे होतं महाराज, आलिंगने सुख वाटे, चिदानंद ब्रह्ममूर्ती म्हटले, आणि शब्दाने होते महाराज. तत्वमसी तुका म्हणे, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांगतेची झाला तुका आता महाराज. शब्दाने कार्य होतं, दृष्टीने होतं महाराज, आणि स्पर्शाने होतं. इथं त्यांनी सांगितले महाराज, त्यांनी दृष्टी कुठे टाकली महाराज? कृपादृष्टी स्थूल शरीरावर, आणि नाश झाला कुठला? कारण शरीराचा. एवढी त्यांची सूक्ष्मता असते ते, आणि कोचदार आलेले असते महाराज. आणि तुम्हाला देखील महाराज, कारण का स्वरूप जे आहे ते सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे महाराज. आणि तेवढीच आपली अंतःकरण बुद्धिवृत्ती शास्त्रशुद्ध आणि कुचीदार व्हायला पाहिजे, तेव्हा ते ग्रहण होतं महाराज. आणि त्याने या शरीरावर टाकलेली नजर महाराज कारण शरीरावर जाऊन त्याचा बाध करतो, त्याचा निराश करतो. मनुष्याने श्री गुरूंच्या कृपेने देहत्रयातून पार पडावे. बघा, देहत्रयात तिन्ही देहांचा तिथं नाश म्हणा, बाध म्हणा. त्याचे असे वैशिष्ट्य आहे की त्यांनी स्थूल देहावर दृष्टी टाकली तर कारण देहाचा निराश होतो. बघा, अर्थात मनुष्य स्थूल देहावर दृष्टी टाकली की कारण देहाचा निराश होतो.
अर्थात मनुष्य जीवनमुक्त होतो तेव्हा अगोदर कारण देह नाहीसा होत असतो. हो, जीवनमुक्त होतो त्यावेळी कारण देह नाहीसा होतो, कारण का कारण देहावर सगळं आहे महाराज. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा देह घालवायचा नाही, हा देह तुमचा भोगासाठी आलेला आहे. कारण देहाचा महाराज नाश करायचा आहे, म्हणजे ते नाहीचा नाश करायचा. कारण म्हणजे स्वरूपाचा अज्ञान, ते निवृत्त झालं ना, आतलं जे सूक्ष्म शरीर आहे ते बाधित होतं महाराज. ते काय होतं, बाधित होतं. आणि हे जरी व्यवहार करीत असलेलं असलं तरी आता ती बाधित झाल्यामुळं याच्या व्यवहाराची तिथं लिखाण होत नाही. पुढं प्रक्रिया घडत नाही महाराज. त्यांचा व्यवहार सगळा बाधित अनुवृत्तीने होतो महाराज. एकाचा अत्यंत अभाव होतो, नाहीचा निश्चय होतो कारण शरीराचा, कारण का स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभावच आहे. त्याच्या संबंधाने आलेलं सूक्ष्म शरीर आहे जे सगळं संघात घेऊन महाराज त्याचा बाध होतो. आणि याचा काय स्वभाव नाश आहे, हे मिथ्या ठरतं महाराज. लिंगदेह भर्जित बीजाप्रमाणे झालं, होत लिंगदेह असतो. भर्जित बियाप्रमाणे, बीज बाजूने केली नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे महाराज, सूक्ष्म शरीर जे आहे ते बाधित करायचं महाराज आणि व्यवहार करायचा. व्यवहार तरी तुम्हाला करावाच लागणार आहे, पण सूक्ष्म शरीराचा बाध करू न, म्हणजे माझा आणि याचा काय संबंध नाही. चाललंय सगळं ते ईश्वराच्या सत्तेतनं चाललेलं आहे, मी इथला कोण नाही. आणि स्थूल देह तर सर्वांचे सारखेच दिसतात. होय, स्थूल देह काय सर्वांचे सारखेच असतात. ते काय कुणाचा तरी महाराजाचा काय कुठेतरी वर घेऊन जायचा असं काय नाही महाराज. त्याला बी पेटवावाच लागतो. सामान्याचा जसा पेटवायला लागतो का महाराजा म्हणून घरात ठेवून चालेल, काय काय होईल म्हणता. एक 2 दिवस 2 तास वेळेच्या पुढे गेले की लागले की याच्यात बदल होतोय महाराज, उगायला लागतंय. सरताना महाराज नको ते होते. व त्याला मेल्यानंतर जावेच लागत असते. इतर बद्ध जीवा आणि जीवनमुक्तात हाच भेद आहे. हो, सामान्यात त्यांचं बाधित झालेलं असतं आणि तुमचं आमचं सत्यत्वानं राहतं महाराज. एवढा सामान्य जीवात आणि संतांनी जीवन मुक्तात फरक आहे महाराज. त्यांचाही व्यवहार होतो आणि आपलाही व्यवहार होतो महाराज. कारण का व्यवहार हा तुम्हाला, तुम्ही प्रारब्ध घेऊन आलाय ना, प्रारब्ध संबंधानं तुमचा व्यवहार होणारच. मग काय महात्म्यांची संसार म्हणजे बायका पोरांचा असर, काही संन्यासी असतील महाराज, पण त्यांचा जसा व्यवहार होतो तसा अज्ञानाचाही व्यवहार होतो. पण अज्ञानी काय करतो, त्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे देहच मी म्हणतो, मी कोणतरी करता आहे, भोगता आहे, आम्ही हे सगळं केलंय असा अहंकार धारण करून त्या व्यवहाराशी तादात्म्य धरून तो व्यवहार करतो महाराज. आणि जीवनमुक्तांचा व्यवहार होतो, पण माझा आणि याचा काय संबंध नाही. हा चाललाय तो व्यवहार कुणाच्या सत्तेवर चाललाय, ईश्वराच्या सत्तेवर चाललाय. त्याचा आणि माझा काय संबंध नाही. मी या व्यवहाराच्या अतीत ब्रह्मस्वरूपाने आत्मस्वरूपाने मी वेगळा आहे महाराज. व्यवहार जो होतो हा, तो चित्तच्या आभासाच्या साह्यानंच होतो. हो हो, बरोबर आहे की. चित्त काय माहिती आहे का, चित्त आभासाने याच्याशी तादात्म्य, त्यालाच आभास म्हणजे. हो, आभासानं काय करायला पाहिजे, मी देह नाही, त्याला तिथं बाद समानाधिकरण सांगितलंय मला. देहाचं तादात्म्य सोडायचं, देहाचा आणि माझा काय संबंध नाही, माझं स्वरूप खरं आहे ते कुठंच आहे. याचा असताना अगोदर कुटस्थाशी तादात्म्य म्हणजे ती मी आहे असं जाणून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. त्याला बाद समानाधिकरण म्हटलंय. आणि कुटस्थ ब्रह्म त्यांचं समानाधिकरण आहेच महाराज, ते तू आहेस. तर तो म्हशी महावाक्य ते तू आहेस म्हणून सांगतो. मग इथं शंका कुठे येते महाराज, ते ब्रह्म असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं आहे. आणि आपण जे चिदाभास मानताय ना, पंचक्लेशाने युक्त आहे ना तो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे त्याच्याकडे पंचक्लेश आहेत महाराज. आणि मग मी असून कसा अशी शंका येते ना, त्यावेळी मग त्याने काय करायचं, काय केलेलं असतं महाराज, तर याचा आणि माझा काय संबंध नाही महाराज. हे या देहाचं स्थूलाचं, आता काळा गोरा अमका तमका ब्राह्मण क्षत्रे हे स्थूल देहाचं आहेत महाराज. करता भोगता पापी पुण्यवान सुखी दुःखी सूक्ष्म शरीर त्याच्या ठिकाणी ते होतं महाराज.
पण या दोन्ही शरीराचा आणि माझा काय संबंध आहे? या दोन्ही शरीराला कारणकोण स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. मग अज्ञान काय करतं? ज्ञान काय करतं? तू हे शरीर नाही, इथला तू नाहीस, तर तुझं खरं स्वरूप आहे ते कुठं स्वरूप आहे? आणि तत्वमसी काय सांगते? ते ब्रह्मत्व आहे. मग तिथं त्याचं समान अधिकरण आहे. आणि इकडं कुटस्थानं काय आभासानं काय करायचं? देहाचं तादात्म्य सोडायचं, त्याला बाद समानीकरण. मी कुटस्थ आहे, कुटस्थ काय सदा मुक्तच आहे महाराज. कुटस्थाच्या ठिकाणी काय संसार त्यालाही मान्य आहे महाराज, साधकाला देखील ते मान्य आहे. आणि त्यांचे शब्द आलेले आहेत, ते कानावर तत्वमसी वाक्य असते ना महाराज. आणि त्याच्या शरीरात तादात्म्य धरलं ना की स या ते कारण शरीर त्याचं बाधित झालं ना, नाहीचा निश्चय झाले ना, सूक्ष्म शरीर जर बाधित होतं आणि स्थूल शरीराचं काय ठरलेलं असतं महाराज, हे येणार आहे जाणार आहे. कारण का अज्ञान एकदा निवृत्त झालं की सगळा व्यवहार तुमच्या समोर उभा राहतो महाराज. व्यवहाराचं देखील ज्ञान होतं महाराज. आलोय मी भोगायलासाठी आलोय, याचा आणि माझा काय संबंध आहे? भोगाशी संबंध आहे. कारण का ज्ञानी पुरुषाचाही व्यवहार होतो तुमच्या आमच्यापेक्षा निकृष्ट अवस्थेत एखादा होईल महाराज. इथंच आपल्याला ज्ञानी पुरुष कळायला कठीण जातो, कारण का त्याचं प्रारब्ध जसं असेल तसा त्याचा व्यवहार होतो. पण त्या व्यवहाराशी त्याचं तादात्म्य नसतं, ते अंतर्गत असतं महाराज. ते आम्हाला सामान्याला कळत नाही महाराज. महात्मा कळेल कधी महाराज? त्यांचा व्यवहार बाधित अनुवृत्तीने होतो हे कळेल कधी महाराज? तुम्ही सेवाभाव घेऊन बरेच काल जर तिथं राहत असेल तुम्हाला, तर कदाचित त्यांचा व्यवहार बाधित अनुवृत्तीने होतो असं कळतं. आणि ते कळल्यानंतर हे माझे सद्गुरू आहेत किंवा हे संत आहेत असं म्हणून तुमचा ज्यावेळी भाव बसल, तो भाव पुढच्या सेवेनं पुढचं कार्य करतो, नाहीतर कार्य होत नाही. नाहीतर आमच्यातलाच महाराज जाऊन ऐकायचं, यायचं, बघायचं, हे असं चाललेलं आहे महाराज. आणि मग भाव बसतो की एखादा ठाकटीक साधक अवस्थेत वागत असतो महाराज. तो महात्मा आहे असं वाटतं महाराज. तो असतो कोण? साधक असतो, पण तो महात्मा आहे असं वाटतं महाराज. आणि महात्म्याच्या ठिकाणी सज असल्यामुळं महात्मा अशी बुद्धी होत नाही असं नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे भांडवल असायला पाहिजे. म्हणून कोण पुण्य त्यांचा होईल सेवक वाटलं महाराज. कारण का ते त्या पुण्यामुळं, पुण्याच्या सामर्थ्यामुळे महाराज ईश्वर तो धागा जोडून देतो, तो मध्यस्थ करतो. आता जसं ते लग्न ठरवायला आहे तर बघा, ते अमुक ठिकाणी असं असं आहे ते जमवून घ्या, तर ईश्वर तो भाव तयार करतो आणि तिथेही करुणा उत्पन्न होते. त्याला आपलंसं करावं, त्याला आपलंसं करावं वाटतं महाराज. कारण का तिथं भाव उत्पन्न व्हायला तुमचा सेवा भाव जो आहे तो त्याला कारणीभूत होतो आणि सद तिथं ते व्यवहार होतो. म्हणून या व्यवहारानं काय होतं? त्यांच्या ठिकाणच्या तीन शरीरांचा एकाचा अत्यंत अभाव होतो, एकाचा बाद होतो. आणि हे काय ठरलेलं आहे, नाशिवंत आहे महाराज. स्वभाव शरीराचं हे कळलेलं असतं महाराज. आणि एवढं करून देखील त्यांच्या ठिकाणी मी काम केलं हा फुंज नसतो महाराज. आणि हा फुंजच घाताला पात्र आहे, लक्षात ठेवा. कारण का तो प्रत्येक ठिकाणी वाट बघित बसलेला आहे, प्रत्येक ठिकाणी वाट बघित बसलेला. म्हणून नवल अहंकाराची गुंटी म्हटली, न लागे अज्ञानाच्या सज्ञाच्या ज्ञानाच्या नाही हा, का लक्षात ठेवायचं. हे लोकांनी आपल्या ज्ञानाला लावले, लोकांना ज्ञान नको आहे. ज्ञानाच्या घटले का सज्ञानाच्या? स म्हणजे अजून अविद्या कार्य करते, शब्द ज्ञानी आहे. माझ्यासारखं कोण नाही असं वाटतं, तेच अज्ञानाचं कारण. स शब्द का घातला हो? आणि आम्ही हे एका महात्म्याला विचारलं महाराज, अरे ज्ञानाला कसं असेल म्हणले? ज्ञानाची अविद्या निवृत्त झालेली असते आणि अविद्येचं कार्य अहंकार आहे. नाही, अहंकार हे कुणाचं कार्य आहे महाराज? अज्ञानाचं कार्य आहे. मग अलीकडली लोक वाटायला लागले त्यांना, आम्ही महाराज कोणतरी झालोय, लोक पाया पडायला लागल्यात, लोक मानायला लागल्यात, लोक पूजा करायला लागल्यात. आणि त्या पूजामुळे ह्याला बी मी कोणतरी महात्मा आहे असं वाटायला लागले. ते वाटणंच हे घाताला पात्र आहे. पण एवढं कार्य करून त्यांच्या ठिकाणी हे वाटणेपणा देखील गेलेला असतो महाराज.
म्हणून सद्गुरूचं इथं महान मोठं कौतुक करायसारखं आहे महाराज. कौतुक म्हणजे त्यांची वस्तुस्थिती आहे महाराज. कौतुक करायचा तो विषय नाही, हे लक्षात ठेवायचं आपण. नाहीतर आपण कौतुक करणारेच आहोत महाराज. जीवनमुक्तास प्रारब्ध आहे तोपर्यंत स्थूल देहात हो, राहत असते. जीवनमुक्ताचा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह असणार आहे, आणि देह आहे तोपर्यंत त्याचा व्यवहार होणार आहे. तुमचा आमचा व्यवहार होतो तसा मुक्तांचा व्यवहार, जीवनमुक्ताचा व्यवहार होतो महाराज. पण त्यांचा व्यवहार अहम आणि मम गेलेला असतं, आणि तुमच्यात अहम मम कायम नांदत असतो महाराज. आणि तेच आपल्याला पुढच्या घाताला पात्र होतं. कारण का त्या वासना घेऊन राहतात ना, आणि वासनेचा कुठंतरी जन्म घ्यावाच लागतो. परंतु देह पातानंतर त्यातून जाण्याकरिता लिंग देह राहतच नसतो, आणि कारण देह तर बोध होता क्षणी श्री गुरूंच्या कृपेने अत्यंत अभावरूप होत असतो. असा बघा, पुढे जाण्याला सूक्ष्म देह राहिलेला नसतो, बाधित होतो महाराज. कारण का पुढे जाण्याला सूक्ष्म शरीर हे कारण आहे महाराज. ते वासनांचा किंवा तुमच्या सगळ्या कर्माचा संघात घेऊन असतं. त्याला ज्ञान अज्ञानाचा टेका आहे, म्हणून त्याचा स्वभाव नाश आहे, आश्रय नाश आहे, आणि कारण शरीराचा परता नाश आहे, आणि याचा स्वभाव नाश आहे महाराज. कारण शरीर निवृत्त झाले ना, सूक्ष्म शरीर आहे ते बाधित होतं महाराज. आता ते पुढे जात नाही महाराज, भरजित ब्याप्रमाणे राहतं महाराज. कारण का त्याचा देह आहे तोपर्यंत व्यवहार होणार ना, म्हणून त्याला आता पुढे प्रवास होत नाही महाराज. त्यांना पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही. असा अलौकिक प्रकार श्री गुरूंच्या कृपा दृष्टीमध्ये आहे. श्री गुरूंनी दृष्टी टाकली कुठे आणि केले काय हे लक्षात घेण्यासारखे आहे. हो, त्यांनी केले काय महाराज? दृष्टी टाकली कुठं आणि केले काय महाराज? तुलावर दृष्टी टाकली, आणि नाश कुणाचा केला? कारण शरीराचा. आणि एवढे शिष्याकडून त्यांना यश मिळाले तरी पण ते मला यश मिळाले असा अभिमान घेत नाहीत. बघा, एवढं होणं देखील महाराज खरं यश ही आहे. एखाद रात्री साधक आपल्या जीवनात मुक्त व्हावा एवढीच त्यांना एक धारणा असते महाराज. आल्यातलं एकाद्रक असना मुक्त व्हावं, आणि एवढं होऊन देखील महाराज त्यांना मला काहीतरी मिळालं किंवा मी काहीतरी केलं असा अहंकार येत नाही महाराज. हे विशेष स्वरूपानं आहे. कारण का सामान्य स्वरूपाला त्यांच्या कधीही धक्का लागत नाही महाराज. हे विशेष स्वरूपाने घेण्यासारखं आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. नाहीतर आम्हाला काहीतरी एवढं काहीतरी झालं ना की वाटतं लागलीच आपल्याला आमच्यासारखा आता कोण नाही, आमच्यासारखा कोण नाही महाराज. आता तुझ्यासारखा तूच, एवढंच म्हणायचं तिथं. तुझ्यासारखा तूच, तुला वाटतंय ते तूच. कारण का वाटण्या न वाटण्या हातीत आपण आहोत. खरं म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख व्हावी, ते काय आहे ते. आणि ही ओळख झाली तर आपण तिथे स्थिर राहतो महाराज, नाहीतर राहू शकत नाही. आणि म्हणून एवढं मोठं कार्य केलेलं असतं महाराज. कारण का हे कार्य कोण करत नाही महाराज, हे कार्य ते महात्मेच करतात. कारण का अनेक जन्माचा जीवदशेतनं जन्म मरण फेरा भोगत आलेला असतो महाराज, आणि ते कार्य मोठं त्यांच्याकडे झालेलं असतं. आणि एवढं मोठं कार्य करून, कारण का हे कार्य कुणाकडे होत नाही, हे कार्य झाल्याशिवाय जीवदशेतनं मुक्तच होत नाही महाराज. नाही, एवढ्यासाठी सगळा परमार्थ आहे महाराज. मग तुम्ही मठ बांधा आणि शाखा काढा, नाहीतर आणि वाऱ्या करा, नाहीतर आणि कीर्तन करा, आणि प्रवचन करा. सर्वाचा हेतू काय आहे? एकच आहे, यातनं मुक्त व्हावं. ही सगळी साधनं आहेत. साध्य काय आहे? अज्ञान निवृत्त कर. आणि एवढं कार्य तिने केलेलं असतं, पण मी एवढं कार्य केलं असं कधी वाटत नाही, आणि आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. हेच आपलं दुर्दैव आहे महाराज. कार्य तरी करावं महाराज, पण काय वाटूच नाही महाराज. कारण का वाटण्यानंच आपण बारीक झालेलो. आता लवकर जात नाही दादा, लवकर जात नाही. आमच्या कुस्त्या का चालू झाल्या आता? आमच्या कुस्त्या का चालू झाल्या आता महाराज? याच्यासाठी आहे काय महाराज? परमार्थात महाराज बोलायला देखील आता फार कठीण झाले महाराज. वागायला तरी झालेच महाराज, पण बोलायला देखील फार कठीण झाले महाराज.
नको तिथं सगळीकडे विकीचा व्यवहार चालू झाला महाराज. आणि जाहिराती चालू झाल्या महाराज. जाहिरातीसाठीच आहे महाराज सगळं, पण जाहिराती नको आहेत आम्हाला. जाहिरातीनेच आपलं सगळं नसलेलं विशेषण लागलं का नाही हो. आणि विशेषण झालं की पुढचा विशिष्ट हा जीव झालाच महाराज. उपाधी वाढली. हा उपाधी वाढली. हा उपाधी जेवढी वाढली तेवढा जास्त अडाकला का काय झाला हो. मग आता हे कुणी घरट केलं तयार हो. एरवी ते कोळी जे धागा हे लाळ काढतय आणि आपणच घरट तयार करतय आणि सरताना दोरी दार बंद करून निघायचं कळत नाही. आता मरतय मला. कोष्ट्याचं घर वेगळं महाराज, तो ईश्वर सत्तेतला घेतलेला आहे. आणि एक किडा असतो बघा, ते हुंबराच्या झाडावर कुठेतरी झाडावर नसते बघा, ते हात केलेला असतं असं असते बघा, आणि त्यात मरते. तसं जीवाचं घर काय आहे महाराज. करू नये असं नाही, ईश्वरानं कार्य तुमच्याकडे दिलेलं असेल असं ठरवूया महाराज. कवा येऊन स्वप्नात सांगितलंय तुम्हाला आमका अमक्या जागी जाणी कर जा म्हणून तेवढं. अरे तुझं कर अगोदर आणि मग लोकांचं करायला पाठीमागे लाग. पण आपण काहीतरी व अंगावर घेऊन बसतो महाराज, आणि तेच आपल्याला घाताला पात्र होतं. पण सद्गुरू एवढं मोठं सगळ्यातनं त्याला काढतात महाराज, अविद्येतनं काढतात महाराज. आणि मी एवढं कार्य केलं हेही त्यांच्या ठिकाणी कसलाही महाराज विशेषण लावून घेत नाहीत, म्हणजे अहंकार येत नाही, हे विशेष होता नाही. आणि सर्व क्षेत्रात अहंकार काढून टाकणे हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आता श्री गुरूंचे गुरुत्व सतत सिद्ध कसे बघा, आहे ते सांगा. कारण काय त्यांचं गुरुत्व काय कुठनं उसणं आणलेलं नाही हो. त्यांचं गुरुत्व स्वतः सिद्ध असतं महाराज, त्याला ते धक्का लावत नाही. पुढील विविध आहे पुंडलिक हरी